29,000. किती आहे शेळ्या? 5 आहे त्या? 5 आहे इकल्या 7 इकल्या सगळ्या जिंकल्या? 7 विकले रे 5 राहिले 5 राहिल्या. स्कूटर आणले होते किती? 12. 12 बरं आता ही काय किती भावानं मिळतील काय? हे आपल्याला आता घ्यायचं म्हणलं ती 27 28 27 25च्या भावानं मिळणार नाही त्या? मिळतील की कमी जास्त होईल आता काय हलके ही बरं दाताला कसे आहे? जाताला सगळे अजून जुळायचे कडदातावर आहे. कडदातावर आहे ते सगळे पूर्ण शेळ्या शांत आहे त्या. सगळे शांत आता शिळी बघून ही आम्ही 27 ला दिली बा दिले? हा ही बांधून ठेवली बाकी किती दिले? 27 ला दिली ठेप्याला वगैरे मोठा ठेप्याला अजून मुकळे नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलो सांगोली शेळी मेंढी बाजारामध्ये. सांगोली यात्रा चालू असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी बाजार भरत नव्हता झालं. कुठं पण बाजार भरून त्या ठिकाणी व्यवहार होत होते. तर आज आपण आलो बाजारामध्ये. तर संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन मेंढा असेल बकरा असेल शेळ्या संपूर्ण त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. आणि कोणत्या प्रकारची शेळ्या मेंढ्या बोकडं लवरी बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा. जास्त नवीन झालं तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे घर बसल्या संपूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला शेळ्या मेंढ्या पाहायला मिळेल. आपण व्हिडिओला सुरुवात करू. तुमच्याकडे किती महिने येते? 3 महिने 3 महिने येते काय? किती किंमत 10,000 10,000. शेतकरी वापर येतो? शेतकरी काय कमी जास्त होईल आहे? कमी जाऊ ते 1,500 कमी इकडे तिकडे काय 9,000 सुट्टी दिली. होय होय 8,000 सुट्टी नाही. 8 9 9 शेवट ही कुठल्या ब्रीडची आहे ती काय? आजचं गाणं हे आपलं माडग्याळ माडगाव ब्रीडची काय आहे ती? काय मादे द्या मादे काय? किती महिन्यात म्हणा? 3 महिने ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद. हो दात लावला आहे कसा आहे दाताला? सायदात ते हे ब्रीड कुठला आहे? हे माडग्याळ मधलं माडगावमधलं आहे काय? किती किंमत सांगता येईल? ते 45,000 दादा कशाला चालणार आहे? ही मेंढ्याला चालतोय अजून हो 45 काय व्यवहारला बसतो कमी जास्त होईल का? होणार की इकडे तिकडे 1000 2,000 इकडे तिकडे होणार काय होईल कमी व्यापार आहे शेतकरी व्यापार आहे व्यापार आहे काय? त्याला काय इकडे तिकडे 500 इकडे तिकडे द्यायचा लागेल असं आहे काय? म्हणजे लय लय मार्जिन ठोत नाही तुम्ही. हा ह्याला काय लागले मोर? ला काय पटे पानाला घासतंय करतंय म्हणजे वाहनात आणताना वगैरे झालेलं. काय लास्ट किंमत सांगायची? शेवट लास्ट आलं तर 40 आलं तर ते नाही तर ते नाही त्याला मागे. मोबाईल नंबर सांगा. 96 हां 96 89 66 11 96. धन्यवाद. तर पहिल्या मित्रांनो मोठ्या मापाला माडगाव मेढा ही घेऊ शकताय. धन्यवाद. किती महिन्यात? किती महिन्यात? 6 महिन्यात. किती किंमत सांगा? 8.5 11,000. बेस्ट किंमत काय होईल? 10 पर्यंत आलं ते. धन्यवाद. तर बघून घ्या किती कसं मेंढराची दर आहे. किती महिन्याची? किती महिन्याची? 8-9 महिने. काय किंमत सांगतो? 13,000 एखादी जोडी. किती बरं 20,000 रुपये सुटतील? 22 पर्यंत सुटतील. मोबाईल नंबर सांगा. 91 17 16 48. शेतकरी व्यापार आहे. धन्यवाद. बघा बाजार कसा आहे. प्रचंड गर्दी आहे मित्रांनो बाजारामध्ये. शहरात प्लस माणसं बघून घ्या. ही मेंढराचा बाजार आहे. आपण जाणार आहे आता शेळीच्या बाजारात. बघून घ्या ही लाईव्ह बाजाराची गर्दी दाखवण्याचा प्रयत्न आहे. आज बाजारात मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे शेळ्या मेंढ्याचा. किती महिने येते? काय पटर किती किती महिने? ती 3 महिने 2.5-3 कितीला सुटतील? ठीक आहे 6,000 5 जरी एखादंच घेतले तर किती द्या? 6,000 6,000 घेऊन केली जाप घालून काही केवढं हा त्यांना परवडणार का? परवडते बरं होय. ती फायनल सांगाय द्यायची किंमत 6,000 लय होते. 6,000 6 देणार. तुमचा व्यापार आहे शेतकरी व्यापार आहे. व्यापार आहे. कोणता नंबर? 99 60 60 35 58. 5.5 सुटाय नाही.
नाही नाही छान ठीक आहे धन्यवाद. बघून घ्या मित्रांनो बाजारामध्ये शेळ्या किती आलेल्या. भैया काय गाभण आहे शेळी कुठल्या ब्रीडची? विठ्ठल आहे. विठ्ठल आहे का? बरं किती किंमत सांगतो? 15,000. किती दिवस बाकी आहे तिला? हा एक आठवडा. जरा चेहरा दाखव हिचा. हा चेहरा दाखव शेळी. बघून घ्या मित्रांनो विठ्ठलमध्ये आहे. 15,000 भयानं किंमत सांगली. कितीपर्यंत सुटेल बाहेर? कितीपर्यंत सुटेल त्याची किंमत? 12.5. 12.5. 12.5 आलं का ते असेल म्हणणं आहे. मोबाईल नंबर द्या. 9657 29 23 68. धन्यवाद. सगळ्यात त्या बाजारामध्ये शिरडे वगैरे आपण दाखवलेला प्रयत्न करणार. बघून घ्या शेतकरी मित्रांनो बाजार शेळ्यांचा पहिल्या ठिकाणी बाजार आहे. शेळ्या द्या कशी यायला झाली का? यायला झाली काय सांगता किंमत तिथं 13,000 सांगितलं. हिचं हा ही कशी आहे म्हणजे सडे आहे ना सडी बाय आहे असं म्हणजे पिले इकले ती सडीच आहे म्हणायला. सडीच म्हणा लागेल दाताल कशी आहे? आता ते सगळे झालेत दात तिथं. जुळले म्हणायला हा, लागेल. जुळले. किती किंमत सांगता? तिथं सडीच 13,000 म्हणलं. काय गाब गेली आपण हा 2 महिने लागून निघली. काय पण खरं नाही तसं काय हा ते काय आता बाजारातलं खोटं खरंच म्हणून चालतच नाही. तुम्ही किती जरी खरे हा हा ते बाजारात आहे ना. होय हो. कोणची ती आहे झाली आता महिना टाइम आहे त्याला. किती सांगताय किंमत? तिचं 22,000 सांगतो. दाताल कशी आहे? हा न्या म्हणलं की तुम्हाला नाहीला का कोण देत यायला का तुला तशी दादाला का? 10,000 का कमी ए 10ला साडे नेऊन काय करून मला शेवट 12.5 नेतो बघ शेवट. नाही 10 नाही देत 12.5 दे शेवट. मोबाईल नंबर सांगा. 88 180823. ठीक आहे धन्यवाद. हो. मालक राम राम. नमस्ते. नमस्ते म्हणा की राम राम एकदा. राम राम. कसं आहे यायला झाली ती का? जाबने दुई दुई. दोन्हीच्या गाबने हा हे कुठले आपलं गावरानं जायचं ना? गावरान गावरान. ही किती पर्यंत सुटेल? दोन्ही का एक ही एक एक जरा खराब सांगा 16 आहेत. 16 लय होते राव. हा खराब आहे शेळी. देऊ इकडे तिकडे करून तिकडं आणि तिकडं किती होईल? शेवट 14 पर्यंत होईल. ही चांगली आहे बा हिचं तिचं सांगा 20 आहेत. किती पर्यंत सुटेल? 17 पर्यंत देऊ 16 पर्यंत सुटाय नाही. होईल की फायनल. मोबाईल नंबर सांगा. 90 22 62 64 09. धन्यवाद. कुठलं चॅनल आहे? कुठं भरत होता इतके दिवस? तिकडे खाली होता. तिकडं खाली भरत होता. पाळल्यामुळे भरत होता. कृषी कट्टा म्हणून युट्यूब चॅनल. कृषी कट्टा. हा ठीक आहे धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, बघा मोठ्या मापाया काठेवाडी शेळे त्या मित्रांनो बघून घ्या. एकालाही दावं लावलेलं नाही. शेळ्या म्हणजे शेळे द्या मित्रांनो अगदी मोठ्या मापाई द्या. हे हिंडून खाल्लेले द्या कशा हा फिरून खाल्ले फिरून खाल्लेले द्या. सगळ्या यायला झाले द्या. यायला जवळ आले सगळे जवळ आले 4-4.5 महिने. हिला इकडे दावं लावलं ना मला. शेळ्या शांत आहे ते काठवडी जातच असे किती पिली होती ती एका शेळ्या? 3-2 पिली दोन दूध किती देते एक शेळी? ही पिली पिऊन 2 लिटर दूध काढायचे. काय सांगता? हा काठवडी शेळीची खासियतच आहे. कशी आता दुधाला जास्त असते. दुधाला पण हिची जास्त काय किंमत होईल मालक? हिची 28,000 29,000 28,000 29,000. किती आहे त्या शेळ्या? 5 आहे त्या का? 5 आहे. इकल्या विकल्या? 7 इकल्या सगळ्या विकल्या? 7 विकल्या रे 5 राहिले 5 राहिल्या. स्कूटर आणले होते किती? 12. 12. बरं आता ही काय किती भावानं मिळतील काय? हे आपल्याला आता घ्यायचं म्हणलं ती 27-28 27-25च्या भावानं मिळणार नाही त्या? मिळतील की कमी जास्त होईल. आता काय हलकी आहे ही बरं मिळेल. दाताला कशी आहे त्या? जाताला सगळे अजून जुळायचे कडदातावर आहे. कडदातावर आहे ते सगळे पूर्ण शेळ्या शांत आहे त्या. सगळे शांत काय कडदात का कडदात. आता शिळी बघून ही आम्ही 27ला दिली बा. दिले? हा ही बांधून ठेवली बाकी किती दिले? 27ला दिली. ठेप्याला वगैरे मोठा आहे. त्याला अजून मुकळे तुमचा मोबाईल नंबर आहे. 98 22 53 16 शेतकरी मित्रांनो सांगोल्या बाजारातील टॉप क्वालिटीच्या मोठ्या मापाच्या काठेवडी शेळी द्या. अगदी बाजारात एकही हिचं माप नाही कुठं.
कुणाला जर पाहिजे असतील तर 25,000 ते 27,000च्या भावात ह्या शेळ्या मिळतील याला झालेल्या. दुधाला वगैरे 1-1.5 लिटर तर दूध पिल्ली पिऊन निघणार असं एक मालकाचं लिटर म्हणणं दूध आहे. निघणार 100%. जर लिटरभर दूध नाही निघलं तर त्याला काय करायचं? फिलिपिन नाही लिटरभर दूध निघणार शेळी आपण वापस घेऊ. वापस ठीक आहे, खात्रीशीर मिळेल मित्रांनो. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, संपर्क साधून शेळ्या घेऊ शकताय. बरं आपल्या ह्या तुम्ही कुठून आणलेल्या आहे शेळ्या? आम्ही आणले त्या 40 गाव. 40 या सांगोल्या परिसरामध्ये मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या भागात ही लागेल हा, ना? विकतात. हिंडून खाणार ह्याला म्हणजे म्हणून खाणारे आपल्याकडे जात टिकते ही. टिकते ना? हा. ठीक आहे, धन्यवाद मालक. कुणाला पाहिजे असेल तर हे शेळ्या घेऊ शकताय. बघून घ्या शेळ्या अजून एकदा दाखवते. तर सांगोला बाजारातील आज बऱ्यापैकी आपण मोठ्या मापाच्या शेळ्या वगैरे कव्हर केलेल्या आहेत मित्रांनो. काठेवाडी शेळ्या दाखवलेल्या आहेत. कुठल्या बाजारी अजून तुम्हाला कुठल्या शेळ्या बघायला आवडतात तर तुम्ही सांगायला, म्हणजे ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण त्या देखील शेळ्या कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो. धन्यवाद.